आतापर्यंत तुम्ही आमचे खूप सारे व्हिडिओ बघितले असणार आहे, पण हा जो व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे माझ्या सासऱ्याबद्दल. ठीक आहे, जेव्हा आमचं लग्न ठरत होतं, मुलीवाले जनरली मुलाकडे येतात बघायला मुलगा कसा आहे काय आहे, आणि मुलंवाले पण मुलगीकडे जातात. तर मग ते आमच्याकडे आले, म्हणजे हिचे पप्पा ते सगळेच. तर जनरली बघतात की मुलगा कसा आहे, त्याची लाईन कशी आहे, त्यांच्याकडे प्रॉपर्टी का, त्यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, शेती तर किती शेती आहे, गाडी घोडी सगळं आहे का, सगळ्या गोष्टी बघतात. तर आजकाल जे चाललं आहे ना, तर ते असं चाललं आहे. तर मुलाला न बघता लोक काय करतात, त्यांची प्रॉपर्टी बघतात आणि ते मुलाला बघणंच विसरून जातात. म्हणजे मुलाकडे तर जास्त ते त्यांचं कॉन्सन्ट्रेट नसतंच. मुलगा कसा पण असतो, म्हणजे मुलीला सूट न करता तो पण म्हणजे त्यांचं लग्न लावून दिलं जातं. पण माझ्या केसमध्ये जास्त भर माझ्याकडे गेली. म्हणजे माझ्याकडं बघितलं त्यांनी की मुलगा कसा आहे. म्हणजे मुलगा जर चांगला असेल तर तो आज न तर उद्या तो प्रॉपर्टी घेऊ शकतो आणि म्हणजे त्यांचे जे स्वप्न आहे तर ते पूर्ण करू शकतात. तर आजकाल जसं चाललंय ना की खूप सारे प्रॉपर्टी असतात, पण मुलगा जर बेवडं बावडं निघून जातं, काहीतरी वेगळंच त्याला व्यसन म्हणजे लागून जातं. जेवढी प्रॉपर्टी तेवढी पण घालून देतो आणि मुलीचं आयुष्य बर्बाद होऊन जातं मित्र. पण त्याच्याकडे झोपडी पण जरी असली ना, तर मुलगा तो सर्वाईव्ह होऊन जाईल आणि तो खूप सारे म्हणजे काही पण करू शकतो जर तो बिनवेशने निघाला. जीवन हे नवरा बायकोंचं असतं. जर ते नवरा चांगला निघाला आणि बायकोची साथ राहिली ना, तर तो आयुष्यामध्ये खूप काही करू शकतो मित्र. पण जर दोघांपैकी एक पण जर वाईट निघाला तर आयुष्याची वाट लागून जाते. माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर मला कमेंटमध्ये यस टाईप करा मित्र. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर मला लाईक करा आणि फॉलो करून घ्या मित्र या पेजला. थँक्यू.